25 वर्षी आलं मोठं झालं त्याच्या अगोदर माझं सगळं या कवितेचं सूत्र सांगणारे 4 ओळी आहे. माझ्या हस्ताक्षरात त्या कविता सगळ्यात सुरुवातीला आहे. त्या 4 ओळी अशा आहेत, म्हणजे ते सांगतं की माझं बलस्थान आणि सगळ्यात मोठं प्रेम आणि जीव अडकलेला आहे फक्त शेतीत, आणि म्हणून शेतीवर आधारित कविता आणि नव्या सगळ्या शेतीच्या सुखदुःखाची कविता, दुष्काळाची कविता आणि हिरवे पाण्याची कविता अशी सगळी येत गेली. तर 4 ओळी त्याच्यात अगोदर अशा आहेत, आणि मग तिथून सगळा कविता जी आहे ते 64 कविता त्याच्यात आहे. या शेताने लळा लाविला असा असा की, या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलं रडत. आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झाला. हे नातं सांगणारी कविता आहे. आणि मग पुढे शेतकऱ्यांच्या सुखदुःखासाठी किती राज्यकर्त्यांनी म्हटलं, कोणी म्हटलं, दुसऱ्याने म्हटलं, बँकांनी सांगितलं की मी उभं करीन, असं नाही. हे सगळं त्याच्या हातात आहे, फक्त निसर्गाच्या. पाऊस पाणी नीट आला, थेट मृगात उत्तरापूर्वापासून तर उत्तरापूर्वापर्यंत जर आला, बऱ्यापैकी आला, तर कोणताही माणूस जो नीट विचार करणार आहे तो बँकेकडे सुद्धा जाणार नाही, इतका स्वतःचा स्वयंभू राहील. फक्त त्यांनी द्यावं. राज्यकर्ते अमुक तमुक देतात, बँका देतात, ते वाईट नाही आहे, परंतु पुरणारं खरं कोणाचं आहे? निसर्गाचं. आणि म्हणून त्यांनी द्यावं अशी मी प्रार्थना त्यावेळेला अशी कविता लिहिली. इथून ही पहिली कविता सांगितली, इथपासून तर शेवटपर्यंत माझ्या शेतीच्या कविता आहेत. तर त्याच्यात ही कविता तर आता लोकांचीच झालेली, विद्यापीठांची झालेली. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणेला खडून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पुरे यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून जावे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहुते. छान.